नमस्कार, मी समीक्षा देशमुख. टॉप न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत. पाहुयात पावसासंदर्भातल्या बातम्या. सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाचे 5ही दरवाजे 50 सेंटीमीटरने उघडलेत. धामणी आणि कवडास धरणातून सूर्या नदीत 47,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. सूर्या प्रकल्पाचे धामणी धरण 100% भरलं तर कवडा धरण ओव्हरफ्लो झालंय. धरणामधून सूर्या नदीत सुरू असलेल्या विसर्गामुळे सूर्या नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झालीय. सूर्या नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. हिंगोलीतील कळमनुरी तालुक्यातील कोंढूर डिग्रस गावात कयाधू नदीच्या पुराचे पाणी शाळेत शिरलंय. गावाला चारही बाजूने पाण्याचा वेढा घातला आहे. या पुराचे पाणी मंदिर नागरिकांच्या अनेक घरात देखील शिरलं आहे. या पुरामुळे कोंढूर डिग्रस गावाचा देखील संपर्क तुटलाय. हिंगोलीमध्ये जोरदार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटलाय. अनेकांच्या घरात पाणी शिरलंय. हजारो हेक्टरच्या शेत पिकाचं देखील अतोनात नुकसान झालंय. त्र्यंबकेश्वरमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा बसलाय. कालपासून शहरात जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळत असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. दरम्यान गंगापूर धरणातून तब्बल 5,328 क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रामध्ये सोडण्यात आलाय. यामुळे परिसरातील गावांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. भाविकांनी सध्या त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी येऊ नये असे आवाहन नगर परिषदेने केले आहे. नागरिकांनाही सतर्क राहावे आणि काळजी घ्यावी असे प्रशासनाकडून देखील सांगण्यात येत आहे. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात मोठा अपघात टळला आहे. तपसे चिंचोली गावचे सलीम पठाण आणि त्यांचा मुलगा अझर पठाण हे मोटारसायकलने गाढवेवाडी शिवारात जात असताना पुलावरून वेगाने पाणी वाहत होते. मोटारसायकल घसरवून पाण्यात पडली आणि अझर पठाण पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊ लागला. मात्र गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे आणि युवकांच्या मदतीने त्याला झाडाला धरून सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. दैव बलवत्तर म्हणून हा जीवघेणा प्रसंग टळला. पालघर जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा एकदा हवालदिल झालेत. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे भात पिकाचं मोठं नुकसान झालं. शेतातील पिकलेला भात अक्षरशः जमिनीकडे झोपला आहे. जिल्ह्याचे मुख्य पीक असलेले भात परतीच्या पावसाने आणि वादळाने उद्ध्वस्त झालंय. शेतकरी चिंतेत आहेत. तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. पालघरमध्ये आकाशी विजेचा कहर झालाय. खरशेत गोवारी पाडा येथे एकाच कुटुंबातील 5 जण जखमी झालेत. वैशाली धानवा, ऋतिक धानवा, सोनम धानवा, भारती साबला आणि तेजल साबला या जखमींवर सध्या मनोर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आकाशी वीज पडल्यामुळे घराचेही मोठं नुकसान झालं असून भिंतींना तडे गेले. घरातील साहित्य देखील मोठ्या प्रमाणावर नष्ट झालं आहे. नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहर परिसरात रात्रीपासून संततधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पांझण आणि रामगुळणा या दोन्ही नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. नदी काठच्या घरांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झाली असून प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. आदि शक्ति तू जयोस्तुते, आदि शक्ति तू जयोस्तुते. सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक आदी विविध क्षेत्रातील महिला आज आघाडीवर आहेत. शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त टॉप न्यूज मराठीवर पहा आधुनिक युगातल्या नवदुर्गांच्या मुलाखतींचा विशेष कार्यक्रम आदि शक्ति तू जयोस्तुते.